आरोटे मळा कॉलनी व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळाची साथ संगत राहील आणि आपल्या सगळ्यांच्या सुंदर उपस्थितीमध्ये लाईट आणि साऊंड स्पीकर वीर नरमंडप डेकोरेशन राजुरी श्री प्रमोद शेठ हाडवळे, बरोबर ना? आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपले उपस्थित सगळ्यांचे आभार. आजचे अन्नदाते, आजचे पंक्तीवाले, आजचे सौजन्य घेणारे आपले सगळ्यांचे आभार. सेवेला सुरुवात विठ्ठल या अभंगाचं जर पार्श्वभूमी पाहिली, अभंगाचा जर विचार केला तरी अभंगाच्या माध्यमातून श्री संत निळवरायांना तुम्हाला आम्हाला एक सामान्य उद्देश असा करायचा आहे की आपण जीवनामध्ये आल्यानंतर मानवी देह आपल्याला जर प्राप्त झालाय तर मग आपण भजन केलं पाहिजे, आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आतापर्यंतच्या बऱ्याचशा कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलंय की प्रत्येक कीर्तनकार येतो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, हे आपण ऐकलंय. पण माझा एक गोड प्रश्न तुम्हाला असा आहे, आपण ऐकलं इथपर्यंत ठीक आहे, पण अनुकरण किती जणांनी केलं बरं? आता तुम्ही सगळे गोड माणसं आहेत, मला आनंद एका गोष्टीचा वाटला, सगळ्याच्या डोक्यात टोप्या आहेत. म्हणजे ही परंपरा लोप पावत चालली. बरं, मी मागच्याही 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये कीर्तनाला आलो होतो, त्याही वेळी बोलून गेलो की मला आनंद तुमच्या भागामध्ये आल्यानंतर याच्यासाठी वाटतो की सगळ्यांच्या डोक्यामध्ये टोप्यात, म्हणजे तुम्ही अजून ती संस्कृती जपून ठेवलेली आहे. मला तुमच्याकडून थोड्याशा अपेक्षा आहेत, तुम्ही थोडंसं बोलत चला. मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकताय भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, ऐकलंय आपण बऱ्याच जणांच्या मुखातून, पण अनुकरण किती जणांना केलं? तुम्ही बोला ना, बोला बोला. एक लहान लेकरू होतं, लहान लेकरू, एक 4-5 वर्षाचं लेकरू, आणि शेजारी पाजारी खेळायला जायचं. आणि खेळायला गेल्यानंतर प्रसंग असा व्हायचा, खेळायला गेलं की पोर एकमेकांना शिव्या द्यायचे. खेळता खेळता छोटाले पोर कोणाच्या तरी ऐकलेल्या असतात आणि एकमेकांना शिव्या द्यायच्या. आणि मग सहज एका घरामध्ये कीर्तनासाठी गेलो, बसण्याचा योग आला चहा घेईपर्यंत. ते पोरांना सवय लागलेली शिव्या द्यायची. मग महाराज आला काय, महाराजाचा बाप आला काय, त्यांना काही घेण देण नाही, ते पोरं एकमेकाला शिव्या द्यायला लागले. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हो काका, इतकी लहान लहान पोरं तुमच्या घरातली शिव्या देतात? ते म्हटले महाराज काही नाही हो, गल्लीत खेळायला जातात आणि पोरांचं ऐकून शिव्या द्यायला लागले. माझा गोड प्रश्न आहे तुम्हाला, माझा गोड भाव याच्यातून सांगायचा आहे. 5 वर्षाचं पोरग जर दुसऱ्याच्या शिव्या ऐकून शिव्या द्यायला लागत असेल तर तुम्ही 60-60, 70-70 वर्षाचे झाले, दुसऱ्यानं केलेलं भजन, दुसऱ्यानं केलेलं नामस्मरण ऐकून तुम्ही नामस्मरण का करू नये या मताचा मी विठ्ठल. साहजिक आहे, 5 वर्षाच्या पोराच्या मनामध्ये परिवर्तन होतंय. 5 वर्षाचं पोरग दुसऱ्याच्या शिव्या ऐकून शिव्या देते. मग तुम्हाला दुसऱ्याचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ऐकून रामकृष्ण हरी म्हणाले काही अडचण आहे का? नाही, म्हणतोय आपण रामकृष्ण हरी, परंतु ते रामकृष्ण हरी म्हणण्यामध्ये बराच वेळा प्रेमाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. महाराज आम्ही दिवसातून 25 जणांना रामराम घालतोय, पण सगळ्यालाच प्रेमाने रामराम घालतो का? सगळ्याला आदरानं रामराम घालतो? सगळ्याला अंतकरणापासून नाही. समोरच्याला कधी कधी कटवायसाठी सुद्धा काय करतोय? राम राम. आणि मी नेहमी सांगत असतो, पहा, माणसानं भगवंताचं नामस्मरण वाचन केलेलं कधी देवापर्यंत जात नाही. आता अभंगात सांगितलंय नाम वाचे श्रवण कीर्ती. वाचन केलेलं नामस्मरण देवापर्यंत जावं असं वाटत असेल तर ते अंतकरणापासून निघालं पाहिजे. बऱ्याच वेळा अशा घटना घडतात की आपल्या ओठामध्ये एक असतं, पोटामध्ये दुसरं असतं. ही द्विधा परिस्थिती, द्विधा अवस्था जरी आपली असेल तर मी सांगत असतो, तुम्ही 1 जन्म नाही 7 जन्म भजन करा, 7 जन्म भक्ती करा, 7 जन्म भगवंताचं चिंतन करा, देवापर्यंत पोहोचणार नाही. त्या उलट तुम्ही एकदा नामस्मरण, एकदा रामकृष्ण हरी म्हणा, परंतु अंतकरणापासून म्हणा. आजा मेळ्यासारखा पापी या जगात कोणी नव्हता. काय आजा मेळ्यासारखा पापी या जगामध्ये कोणी नव्हता, पण शेवटच्या क्षणाला नारायण हाक मारली, अंतकरणापासून मारली. मारली होती हाक पोराला, गेली कोणापर्यंत? हा भाव आहे त्याच्यातला. देव खूप भोळा आहे हो, देव खूप भोळा आहे. तो सहज आहे, सोपा आहे समजून घेतला तर, आणि नाही समजला तर अवघडही आहे. पण आपल्याला देव समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ज्या देवाची भक्ती करायची, ज्या देवाचं नामस्मरण करायचंय, तो देव आहे तरी कसा हे सगळ्यात पहिलं आपल्याला कळालं पाहिजे. त्या देवाची भक्ती केल्यानंतर आम्हाला फळ काय मिळेल ते आपल्याला कळालं पाहिजे. आणि हा सगळा गोषवारा आपल्याला आजच्या अभंगामध्ये पाहायचा आहे. विठ्ठल विठ्ठल.
एका माणसानं आमच्या निळोबरांना तुकोबरांना आमच्या साधू संतांना गोड प्रश्न विचारला. म्हटले का हो महाराज, तुम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करताय, रात्रंदिवस देवाची भक्ती करताय, तुम्ही एकादशीचं व्रत करताय, तुम्ही आळंदी पंढरीची वारी करताय, तुम्ही भगवंताचं नाम संकीर्तन करताय, हे सगळं कशासाठी? तुम्हाला देवाकडून नेमकी काय अपेक्षा आहे? काय देवाकडून मिळावं असं तुम्हाला वाटतंय? आमच्या महाराजांनी, तुकोबरांनी, ज्ञानोबरांनी, निळोबरांनी आधी करून सगळ्या संतांनी त्या प्रश्न विचारणाऱ्याला गोड उत्तर दिलं. आमचे साधू संत या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सांगतात, अरे देवानं आम्हाला काहीतरी द्यावं म्हणून आम्ही कधीच देवाचं नामस्मरण करत नाही. देवानं आम्हाला दिलंय. काय दिलंय? काय दिलं? दिले इंद्रिय, हातपाय, कान. दिले इंद्रिय, हातपाय, कान. दिले इंद्रिय, हातपाय, कान. डोळे, मुख, बोलाया वचन. डोळे, मुख, बोलाया वचन. जेणे सुजुळे श्री नारायण. जेणे सुजुळे श्री नारायण. दासे जीव पद भवरे ग. दासे जीव पद भवरे. काहीतरी द्यावं म्हणून आम्ही त्याचं नामस्मरण करत नाही, म्हणून आम्ही एकादशी धरत नाही, म्हणून आम्ही आळंदी पंढरीची वारी करत नाही. तर भगवंतानं आम्हाला दिलं म्हणून आम्ही त्याचं चिंतन करतो. काय दिलं? दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. कशासाठी? जेणे तू जोडसी नारायण. अंडरलाईन करा. कशासाठी दिलंय? थोडं बोला ना. तुम्हाला मी काही येडा दिसतोय का? कपडे जरा चांगले घालून आलो आज. काय दिले? इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. पुढचं महत्वाचं आहे. कशासाठी? जेणे तो जोडसी नारायण. कशासाठी? जाऊ का घरी? बोला ना. कशासाठी? कशासाठी? अरे तुम्ही बोला ना. बोला बोला. बोलायचे पैसे नाही घेणार मी. मी जरी बोलायचे पैसे घेत असेल तरी तुम्ही बोलल्यानंतर मी काय तुम्हाला काही मागणार नाही. पण तुम्ही म्हणत असताना तू फुकट बोलत नाही, मग आम्ही फुकट कशाला बोलायचं? तुमचंही बरोबर आहे. कारण आजकाल अवघड झालंय महाराज. बोलणारी माणसं फुकट बोलायला अजिबात तयार नाही. बोलणारी माणसं 2 तास 1.5 तास बोलायचे 50-50, 60-60 हजार घ्यायला लागली. तुमचा तरी काय दोष आहे? तुम्ही विचार करता तुम्हाला इतकाले पैसे द्यायचे आणि वरून आम्ही बोलायचं. हे उलटे धंदे कोणी शिकवले? तुमचंच खरंय, पण थोडं थोडं बोला. मी काय बाकीच्या सारखे 50-50 आणि 60-60 हजार घेत नाही. मी आपले 30 हजार घेत असतो. सौजन्य देणारे पळून जातील 30 हजार म्हटल्यानंतर. असू द्या. मला गोड भाव सांगायचंय. भगवंतानं दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. पुढचं महत्वाचं आहे. जेणे तू जोडसी नारायण. नाशी जीवपन भवरोग. काय करायचंय? तर त्या इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला भगवान परमात्मा जोडता आला पाहिजे. भगवान परमात्मा जोडण्यासाठी इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, नाक दिले. मग आम्ही याचं करायचं काय? महाराज सांगतात तुम्ही काय करा? वाचन, भगवंताचं चिंतन आणि कानानं त्याचं श्रवण ऐका. अभंगाचं पहिले
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की आपल्याला इतका सुंदर नरदेव प्राप्त झालाय, तर मग आपण काय करावं? महाराज सांगतात, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. वाचन भगवंताचं चिंतन करावं, कानानं भगवंताचं चिंतन श्रवण करावं, भगवंताचं चिंतन वाचन करावं, कानानं त्याचं श्रवण ऐकावं आणि मनामध्ये त्या भगवंताची समान असणारी पावलं आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी धारण करावी, विराजमान करावी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की तुम्ही नरदेहामध्ये आल्यानंतर तुमची इति कर्तव्यता अशी आहे की आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कशासाठी? तर भगवंतानं आपल्याला हा जीव दान स्वरूपामध्ये दिला. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. भगवंतानं दान स्वरूपामध्ये नरदेह दिला आणि मग आपलं परम कर्तव्य असे आहे की आपण मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो, मानवी अवस्था आपल्याला प्राप्त झाली. भगवंतानं आपल्यावरती अनन्य अशा प्रकारचा उपकार केला. भगवंताचे आपल्यावरती ऋण आहेत, त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे. गोड गोष्ट बारीक सांगतोय तुम्हाला, आपण कितीही प्रयत्न करा भगवंताच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, पण किमान आपण प्रयत्न तरी करावा, प्रयत्न तरी करावा. एक माणूस पाण्यामध्ये पडला, पाण्यामध्ये, आणि त्याला अजिबात पोहता येत नाही. काय सांगतोय? पाण्यामध्ये पडला आणि त्याला अजिबात पोहता येत नाही. मग त्याला पोहता येत नाही याचा अर्थ त्यांनी प्रयत्न नाही करावा का हो? हा, तुम्हाला कळतंय मला काय बोलायचंय? त्याला जरी पोहता येत नसेल पण त्यानं किमान काय करावा? प्रयत्न मात्र करावा. तसं मरू नये. प्रयत्न करून मेला तर ठीक आहे, प्रयत्न करून मेला तर ठीक आहे, पण त्यानं प्रयत्न न करता मरू नये. तसं आपण कितीही ठरवलं भगवंताच्या ऋणातून आपण उत्तराई होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आपण प्रयत्न तरी करावा. माणसानं प्रयत्न न करता मरू सुद्धा नाही, मरू नये माणसानं प्रयत्न करावा. आणि प्रयत्नाला यश नाही आलं तर ते आपले प्रयत्न तर आपण केलेले आहेत, शेवटी भगवंताला त्याचा विचार करावा लागतो. म्हणून महाराज सांगतात, वाचन भगवंताचं चिंतन करा. गोड चिंतन आहे. भगवंताचं नामस्मरण जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलं तर भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहील, संभाळीत आलिया हात निवारा. मग भगवंताचं चिंतन महाराज कधी करावं? कधी त्याला काहीतरी काळ वेळ नाम उच्चारिताना या काहीतरी त्याला वेळ असेल, काहीतरी वयोमर्यादा असेल, कधी करावं? महाराज म्हटले तसं भगवंताचं चिंतन कधी केलं तरी चालतं, पण जर तुम्हाला त्याचं फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज म्हटले मग तरुणपणात करा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणी भगवंताचं चिंतन करा. पण महाराज मग तरुणपणात आम्हाला वेळ मिळत नाही, मग जरा मध्यमवय आल्यानंतर करा. पण महाराज मध्यमवय आल्यानंतर जबाबदारी असतात, मग मिळत नाही. मग महाराज म्हटले किमान गाड्यांनो रिटायर झाल्यावर तरी. तुमच्या लक्षात येतंय ना? रिटायर झाल्यावर नाही म्हटले, मग रिटायर झाल्यानंतर म्हटले ते पेन्शनचे बरेच पैसे येतात आणि मग लय उद्योग असतात म्हटले. कधी भजन करावं सांगू तुम्हाला? मी नेहमीच सांगत असतो, पहा तुम्हाला पटतंय का पहा. मला असं वाटतंय वयाच्या 25 वर्षापर्यंत आपल्याला फारसं काही कळत नसतं. काय वाक्य? वयाच्या 25 वर्षापर्यंत आपल्याला फार काही कळत नाही आणि 50च्या नंतर कळून उपयोग होत नाही. का? घरातली पोरं सुना म्हणत असतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, म्हणजे तुम्हाला कळून सुद्धा उपयोग नाही. मग माणसाने करावं कधी? जी वयोमर्यादा आहे ना 50च्या दरम्यानची, त्या दरम्यान माणसाने किमान त्या टायमिंगला भक्ती करावी. नाही तुम्हाला तरुणपणात शक्य झालं जबाबदारी, नाही तुम्हाला मध्यम वयामध्ये शक्य झालं, पण किमान तुम्ही 50-55 झालात ना, आता तरी तुम्ही भजनाला लागलं पाहिजे. काही जणांचे 80, 90, 95 झालं हो, पण अजून त्यांना भजनाला लागायला वेळ मिळाला नाही. बालपण गेले नेनता, तारुण्यदशी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता. गेलं ना वय निघून, काय हातामध्ये राहिलं? रोज म्हणतोय उद्या करील, काय रोज काय म्हणतोय? उद्या देवपूजा करील, उद्या हरिपाठ म्हणेल, उद्या नामस्मरण करील, उद्या कीर्तनाला जाईल. अरे उद्या करता करता संपला सप्ताह, नाही येता आलं, नाही भजन करता आलं, नाही नामस्मरण करता आलं. आयुष्याची तीच पद्धत आहे. उद्या 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 म्हणता म्हणता एक दिवस तुमचं मडच स्मशानात गेलं, पण तुमचा उद्या उगवला नाही. वाईट एका गोष्टीचं वाटतंय, प्रामाणिकपणे सांगतो, अंतकरणापासून सांगतो, तुमचं लेकरू या नात्यानं सांगतो. आणि खरं सांगू, मी पाकिटासाठी कीर्तन करणारा भाऊ अजिबात नाही. मला तळमळ वाटते, बुडत हे जन देखावीत व्हा. निश्चितच साधू संतांनी इतकी तळमळ नाही माझ्या अंतकरणामध्ये, नाहीये. साधू संतांनी इतकी तळमळ नाहीये, पण त्यांच्याकडे 100% तळमळ असेल तर त्याच्यातली 1% का होईना तळमळ माझ्या अंतकरणात आहे. साधू संतांनी इतकी तळमळ आता आपल्याला शक्य नाही, कारण त्यांनी सगळं सोडलं. संसाराच्या नावे घालून या शून्य
सगळं सोडून त्यांनी परमार्थ केला, सगळं सोडून त्यांनी समाज एकत्र केला, सगळं सोडून त्यांनी विस्कटलेला वाईट मार्गाला गेलेला समाज चांगल्या मार्गाला आणला. ते आपल्याला जमणार नाहीये. त्यांच्या अंतःकरणातली तळमळ वेगळी होती, आपल्या अंतःकरणातली तळमळ वेगळी आहे. पण त्याच्यातला 1% का होईना तळमळ माझ्या अंतःकरणामध्ये याच्यासाठी आहे की प्रामाणिकपणे मला असं वाटतंय की तुम्ही इथं सगळी बसलेली माणसं आहेत ना, अगदी माझ्या सगट आपल्याला जो नरदेव मिळालाय हा गेल्यानंतर परत मिळणार नाहीये. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? महिला मंडळ, तुमचं काहीच घेणं नाही. तुम्हाला फक्त 9 वाजेपर्यंत बसायचंय. आता बोलवलंय तुला गावकऱ्यांनी नाही म्हणून आता तुझी बडबड 9 पर्यंत ऐकायची. एकदा जय विठ्ठल झालं हे आहे ना, आहे का? बस टेन्शनच नाही. असं काही आहे का? अजिबात नाही. कितीही प्रयत्न करा, काहीही करा, हा नरदेव तुम्हाला आम्हाला परत मिळणार नाही. खरं सांगू, पाप जर जास्त झालं तर मग आपल्याला नरकाला जावं लागतं, आणि पुण्य जर जास्त झालं तर स्वर्ग किंवा वैकुंठाला जावं लागतं. आणि ज्या वेळेस पाप आणि पुण्य समसमान होईल मग आपल्याला माणसाचा देह परत मिळतो. पण हे सोपं आहे का? पाप पुण्य समसमान होणं इतकं सोपं आहे का? कसं कळेल आपल्याला पाप किती झालं, कसं कळेल आपल्याला पुण्य किती झालं, आणि मग समान कसं ठेवायचं अजिबात कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी परत माणसाचा जन्म मिळेल हा डोक्यातला तुमचा भ्रम काढून टाका. परत आपल्याला नरदेव मिळणार नाही. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, माझा एक विचार तुमच्या समोर मला असा मांडायचा आहे की परत आपल्याला कधी नरदेव मिळणार, कधी आपण लहानाचे मोठे होणार, आणि कधी आपण भगवंताच्या चिंतनाला लागणार. अनायासे आता नरदेव मिळालायच ना, मग घ्या ना संधीचं सोनं करून. काही अडचण आहे का? नाही. तरी सुद्धा आपल्याला जमत नाही. लहान पोरं असते त्यांना म्हटलं इकडे चला, ते आपले तिकडेच गोटे खेळत बसते. तरुण पोरं झाले इकडे चला, ते आपले तिकडेच गाय छाप मावा तंबाखू काय बाहेर तिकडेच बसते. ते म्हणते तुमचा उद्योग भला आणि तुम्ही भलं, आम्हाला काय तिकडे आणू. आता इथं सगळ्या सप्त्याचा विचार जर केला, एक 2-4 तरुण दिसतील फक्त, 2-4. बाकीचे कुठे गेले? आहेत ना तुमच्या गावात तरुण, बाकीचे कुठे गेले? यायला पाहिजे ना. खरं तुम्हाला सांगू का, आता तुम्ही किती कीर्तन ऐकले तर तुम्ही सुधारणार नाही तर बिघडणार नाही. तुमचं काय मत आहे? म्हणजे मी काय तुम्हाला टोचून नाही बोलत, खरं सांगतोय. तुम्ही कीर्तन ऐकल्यानंतर तुम्ही सुधारणारही नाही आणि तुम्ही बिघडणार सुद्धा नाहीत. कारण का? तुम्ही आता परिपक्व झालेले ज्या अवस्थेमध्ये आहात त्या. परंतु आता खरी कीर्तन ऐकण्याची गरज कोणी इथं तरुण पोरांनी आहे. आता कीर्तनाची जास्त गरज तरुण पोरांना याच्यासाठी आहे की तरुण हे म्हणजे आपलं उद्याचं भविष्य आहे. माझं वय 26-27 वय आहे. 12 वर्ष झाले मी पॅन्ट शर्ट घातला नाही. 12 वर्ष झाले मी पायामध्ये चप्पल घातली नाही. 12 वर्ष झाले मी डोक्याला तेल, म्हणजे मी माझं साधना सांगत नाही, पण मला याच्यातून सांगायचं आहे की मला वाटत नसेल का पॅन्ट शर्ट घालावी, मला वाटत नसेल का पायामध्ये बूट घालावे, मला वाटत नसेल का चांगला चष्मा घालून मस्त स्टायलिश मध्ये फिरा, वाटत नसेल का? शेवटी मी एक माणूस आहे. पण कुठंतरी कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. कारण भविष्याचा काळ इतका अवघड येणार आहे की भविष्यामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगणं सुद्धा कठीण होणार आहे. इतका वाईट काळ भविष्यामध्ये येणार आहे. आणि मग आज जर आपण आजचा दिवस सांभाळला तर उद्याचा दिवस चांगला जाणार आहे. शहाणा शेतकरी कोणाला म्हणतात सांगू का? शहाणा शेतकरी, जो शेतकरी जुलै मध्ये नांगरट करतो तो शेतकरी शहाणा. बरोबर ना? आता तुम्ही थोडं बोला ना. एखादं दोरखंड आहे का? इथेच फाशी घेतो मी. बोला ना. मी काय वेदांतातला प्रश्न सांगितलाय का? शहाणा शेतकरी कोणाला म्हणायचं? जो जून जुलै मध्ये नांगरट करतो. मग शहाणा शेतकरी कोण? जो एप्रिल मे मध्ये काय करतो? सगळ्या शेतीची मशागत करून ठेवतो. तिकडं कोकणामध्ये एकदा पाऊस सुरू झाला का पाऊस बंद होत नाही. आणि मग ती लोक काय करतात? उन्हाळ्यामध्ये सगळं सरपण सगळं लागणारं साहित्य गोळा करून ठेवतात. परत त्यांना 4-5 महिने बाहेर निघता येत नाही. मग शहाणा माणूस कोण? जो उन्हाळ्यात सगळी लागणारी सामुग्री, पावसाळ्यात लागणारी सामुग्री उन्हाळ्यात गोळा करून ठेवतो तो शहाणा माणूस. पाऊस पडला आणि मग तो जर इकडे तिकडे जायला लागला तर उपयोग आहे का? काही नाही. त्यानं तयारी कधी केली पाहिजे. पण आता लोकांना सांगायचं लय अवघड झालं महाराज. आपण जर लोकांना सांगितलं ना, लोकांना ते खरं पटत नाही. लोकांना वाटतं यांचा सांगायचा धंदा झालाय, नाही सांगतील तर खातील काय, यांना काय लई हाऊस आहे का? मग काही बोलतात लोक महाराज. आता लोक खऱ्याची दुनिया राहिली नाही. चांगलं सांगणारे लोकांना पटत नाही. लोकांना फक्त गाणे म्हणणारे कविता म्हणणारे लागतात. चांगलं सांगणारे लोकांना पटतच नाही. म्हणून आता मी ते बऱ्याच ठिकाणी चांगलं सांगायचं सोडून दिलंय. पण महाराज स्वभाव गुण आहे, चुकीचं सांगू वाटत नाही म्हणून चांगलं सांगतो. आणि चांगलं सांगणाऱ्या माणसाची महाराज नेहमी फजितच होते. काय होते? एका जंगलामध्ये एक चिमणी राहत होती. चिमणी, त्या चिमणीनं काय केलं? उन्हाळ्यामध्ये घरटं बांधलं. घरटं
आणि ती चिमणीच्या झाडावर राहत होती, त्या झाडावर एक माकड राहत होती. चिमणी घट्ट बांधत असताना त्या माकडाला रोज म्हणायची, माकड दादा पावसाळा जवळ आलाय, तू सुद्धा एक छानसं घर काय कर बांध. माकड दादा तुला 2 हात आहे, मला हातही नाही, तरी सुद्धा मी माझ्या चुचीनं काय करते, माझ्या लेकरांसाठी घरट बांधते. घरट बांध, घरट बांध, एखादं घर तयार कर. माकड फक्त म्हणायचं हो उद्या करतो. चिमणी रोज म्हणायची दादा चल ना कीर्तनाला. माकड फक्त म्हणायचं तुम्ही जागी आहेत ना, उद्या उद्या करतो, घर उद्या करतो. मी माकडाचं सांगतो हे. चिमणी रोज म्हणायची दादा अरे पाऊस जवळ आलाय, छोटस घर तयार कर, पावसामध्ये खूप त्रास होतो, खूप हाल होतात, थंडी वाजते, छोटस घर तयार कर. माकड रोज म्हणायचं उद्या करतो. करता करता पावसाळा आला. एक दिवस तुफान वारं आलं, पाऊस सुरू झाला मुसळधार. आणि त्या पावसामध्ये ते असणारं माकड त्या पावसात भिजत बसलं, थंडीने कुडकुडत बसलं. आणि पाऊस उघडल्यानंतर चिमणी आयटीत आपल्या त्या असणाऱ्या त्या खोपट्यातून बाहेर आली, तिच्या घरातून बाहेर आली आणि समोर पाहिलं तर माकड दादा थंडीनं कुडकुडतोय. चिमणी म्हटली अरे माकड दादा मी तुला चांगलं सांगत होते काय की घर बांध, पाऊस जवळ आलाय, तू माझं ऐकलं नाही. बघ ना आता किती तुला तुझे त्रास, तुझे किती हाल होतात, किती त्रास तुला होतोय, थंडी वाजतीये, हा तू कुडकुडतोय. त्या माकडानं तिचं ऐकलं. माकडाला राग आला महाराज. माकडानं चिमणीचं ते खोपटं तोडलं, सगळं मोडून टाकलं. म्हणजे चिमणीनं काय केलं, चांगलं सांगायचं काम, पण माकडांना चांगलं सांगितलेलं जमत नाही. बस धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल गोड अशा प्रकारचा नरदेव मिळाला, तो वायाला चाललाय, संपत चाललाय. या मुद्द्यावरती मी होतो. परत कितीही प्रयत्न करा नरदेव मिळणार नाही. परत कितीही ठरवा तुम्हाला माणसाचा जन्म मिळणार नाही. परत कितीही ठरवा यादववाडीमध्ये तुम्ही जन्माला परत येणार नाही. आणि तुम्हाला पुढचं सांगू, 4 महोत्सव असतात. 12 वर्ष झालं की तपपूर्ती करतात, 25 वर्ष झाल्यानंतर रौप्य महोत्सव, 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव, 75व्या वर्षी अमृत महोत्सव आणि 100व्या वर्षी शताब्दी महोत्सव. प्रामाणिकपणे सांगतो सुवर्ण महोत्सव तुम्ही साजरा करताय, खरं सांगा अमृत महोत्सव साजरा करताना याच्यातले किती जण इथं राहतील बरं? हा तू म्हणतात तू काय आम्हाला मारायला आला का? मी मारायला अजिबात आलो नाही, पण मी तुम्हाला जगवायला सुद्धा आलो. ज्याचं भरलं त्याला जावं लागणार आहे. मोठा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालाय की सुवर्ण महोत्सवी सप्ताह आपल्याला साजरा करता येतो. देवाचे आभार माना की देवानं आपल्याला काय केलंय. आता याच्यातली बरीचशी माणसं अशी असतील की सप्ताह चालू झाला त्या वर्षापासून ते याच्यामध्ये असतील ना, बरीचशी माणसं असतील. तुमच्या हाताने सप्ताह चालू झालेला असेल आणि पाहता पाहता 50 वर्षे पूर्ण झाले. पण खरं सांगू 50 वर्षे पूर्ण झाले, सुवर्ण महोत्सव झाला, पण अमृत महोत्सवापर्यंत आपण राहू याची गॅरंटी नाही. मोठा योग जीवनामध्ये प्राप्त झालाय, याचं काहीतरी फळ आपण पत्रामध्ये पाडून घेतलं पाहिजे. तुमच्या यादववाडीमध्ये लोकसंख्या किती आहे? 450. 450 आहे ना? हा मग त्या मानाने बरे आहेत. 200 का होईना हल्ली काही ठिकाणी 3500 4000 लोकसंख्या आणि कीर्तनाला पाहिलं तर 300च्या वर नसतात. ते बिचारे येतात पण 8:45 वाजता येतात. विठ्ठल काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे 7 वाजता जर आपण गेलं ना महाराज फक्त 10 जण बसलेले असतात. 7:30 वाजता एक 25 जण होतात, 8 वाजता 50 जण होतात, 8:15 एक 100 जण होतात, 8:30 एक 150 जण होतात, 8:45 एक 300 जण होतात. आणि जसे जसे 9 वाजत येतील ना मग हजारोच्या संख्येने. मग नेमके आले कशाला म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. आम्ही सांगत होतो इंद्रिय भगवंतानं शरीर आपल्याला भजन करण्यासाठी दिलं, कितीही प्रयत्न करा हे परत मिळणार नाही. मिळालेला काळ सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा. आजचं आयुष्य आपल्याला मिळालं हे उद्या आपल्या हातात राहील याची गॅरंटी नाही. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाही ये किसी का. असं अजिबात म्हणू नका उद्या करील. काय करायचं ते आज करा. उद्याचा दिवस कोणी पाहिला, उद्या सकाळी सूर्य उगवेल पण उगवलेला सूर्य पाहण्यासाठी आपण जिवंत राहू याची काय गॅरंटी आहे. उद्या सकाळी सगळं जग जाग होईल, सगळं जग उठेल पण उठलेलं जग पाहण्यासाठी आपण जिवंत राहू याची गॅरंटी नाही. म्हणून काय करायचं ते आज करा. वय हातातून निघून चाललं तरी सुद्धा आपल्याला कळालं नाही. तरुण बालपणात म्हटलं परमार्थ करा, परमार्थाचं महत्व कळालं नाही. तरुणपणात म्हटलं परमार्थ करा, सांगितलं आम्हाला वेळ नाही. थोडं मध्यम वय झाल्यानंतर सांगितलं परमार्थ करा, सांगितलं घराच्या जबाबदाऱ्या आहेत,
पोरांचे शिक्षण आहेत, पुरीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, परमार्थ करता आला नाही. 50 वर्ष झालं सांगितलं परमार्थ करा, तरी वेळ भेटला नाही. 60 वर्ष झालं परमार्थ करा, जमलं नाही. 70 वर्ष झाले परमार्थ करा, जमलं नाही. 80 वर्ष झाले सांगितलं परमार्थ करा, तरी सुद्धा सांगितलं जमलं नाही. 90 वय झालं, मग परमार्थ करा म्हणायचं बंद केलं. आणि मग ते म्हणायला लागले महाराज दिंडी कधी निघायची. म्हटलं आता तुम्ही इकडेच मारा, तुमचा आमच्याकडे काही उपयोग राहिला नाही. तुम्हाला बसलेली जागा उठवत नाही, उठलेल्या जागेवर बसवत नाही, 2 पावलं चालता येत नाही. परमार्थ कधी करणार आहे? तुमचा सगळ्यांनी विचार केलाय, फक्त तुम्ही स्वतः तुमचा विचार केला नाही. तुमचा विचार देवानं केला, तुमचा विचार साधू संतांनी केला, तुमचा विचार कीर्तनकारांनी केला. त्याच्या पुढे जाऊन सांगू, तुमचा विचार शासनाने सुद्धा केला, पण तुम्हाला तुमचा विचार करता आला नाही. तुम्ही म्हणता शासनाने आमचा काय विचार केला? लाडकी बहीण योजनेचं नाही सांगत मी, लाडक्या बहीण योजनेचं अजिबात नाही सांगत. तुमचा शासनाने काय विचार केला ते सांगतो, ऐका. रिटायर कितव्या वर्षी होतो माणूस? सरकारी नोकरीला असणारी माणसं असतील इथं, रिटायर कितव्या वर्षी होतं? 58व्या. खरं सांगा, शासन तुम्हाला 58व्या वर्षी रिटायर करतंय, त्याच्या पाठीमागचं कारण काय बरं? काय म्हणले? नाही, कामातून नाही. असं नाही, कामातून नाही जात माणूस. सांगा सांगा सांगा, बोला. 58व्या वर्षी शासन तुम्हाला रिटायर करतं. तुम्ही कामातून गेले म्हणून का? अजिबात नाही. तुमच्यावर शासनाचा विश्वास नाही म्हणून का? अजिबात नाही. तुम्ही काम करू शकत नाही म्हणून का? अजिबात नाही. तुम्ही काय घोटाळा करता म्हणून का? अजिबात नाही. मग शासनानं तुम्हाला 58व्या वर्षी रिटायर केलं, त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण असं आहे की शासनानं तुमचा विचार केला की यानं आतापर्यंत फक्त प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. यानं आतापर्यंत ज्या ठिकाणी नोकरीला होता त्या नोकरीच्या संबंधातील लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यानं याचं जीवन घालवलं. किमान आता राहिलेलं जीवन तरी यानं जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, यानं परमार्थ केला पाहिजे, यानं नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून शासनानं तुम्हाला 58व्या वर्षी काय केलंय? मोकळं केलं, मोकळं. आणि असंच मोकळं नाही केलं, 10-5 लाख दिले तुम्हाला. कशासाठी? बंगले बांधायला, पोल्ट्री फार्म टाकायला, म्हशी घ्यायला, गाया घ्यायला, जमिनी घ्यायला? अजिबात नाही. मग शासनानं विचार केला यांच्याकडे जर पैसा असेल तर मोकळ्या मनानं परमार्थ करतील, एखाद्या ठिकाणी पंगत देतील, एखादं सौजन्य घेतील, एखाद्या दिंडीसाठी लागणाऱ्या वस्तू देतील. म्हणून शासनानं 58व्या वर्षी रिटायर केलं, मोकळं केलं. पण खरा उत लोकांना तिथून पुढेच येतो. कधी? 58च्या नंतर. ते म्हणतात बस महाराज आता रिटायर झालो ना, मस्त 2 पोल्ट्र्या टाकतो म्हटला, महिन्याला दर 1.5 महिन्याला चेक येतो म्हटला, पैशाची कमीच नाही. काही म्हटले महाराज आता म्हशीचाच गोटा बांधतो, काही म्हटले महाराज शेळ्याच घेतो, काही म्हटले गायाच घेतो. अरे शासनानं तुम्हाला शेळ्या, म्हशी, गाया, कोंबड्या घेण्यासाठी थोडं रिटायर केलं. शासनाने विचार केला यांना आतापर्यंत काही करता आलं नाही, जीवनाचा आनंद घेता आला नाही, समाधानानं आयुष्य जगता आलं नाही. राहिलेला काळ यांनी समाधानानं आनंदानं जगावा, राहिलेल्या काळात भगवंताचं गोड चिंतन यांच्या जीवनामध्ये घडावं, राहिलेल्या काळात यांना तीर्थयात्रा घडावी. म्हणून भगवत शासनाने तुम्हाला रिटायर केलं. तुम्ही भलतेच उद्योग करायला लागले हो, भलतेच उद्योग. एक 4 दिवसापूर्वीची घटना. एका ठिकाणी सकाळी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनासाठी गेलो आणि वर्ष श्राद्धाच्या कीर्तनासाठी गेल्यानंतर सकाळचे 11-11:15 वाजले होते. समोर माझे 80-85 वर्षाचे आजोबा बसलेले होते. ते बसलेले आजोबा दर 5 मिनिटाला आळस द्यायचे, म्हणजे जांभळी द्यायची. आता जुनी माणसं, त्यांना जांभळी आली तरी कंट्रोल होत नाही, म्हणजे आवाज यायचा मोठा आणि ते मला विक्षेप व्हायचा. दर 5 मिनिटाला जांभळी द्यायची, मला विक्षेप व्हायचा. एक 4-5 वेळा मी सहन केला. तर शेवटी मी तरी किती वेळ सहन करणार ना? येतंय तुमच्या लक्षात? मी तरी किती वेळ सहन करणार? वयस्कर आहे या विचारानं मी 4-5 वेळा सहन, काय वयस्कर आहेत या विचारानं मी 2-4 वेळा सहन केलं. पण नंतर काय मला सहन होईना. मी त्यांना म्हणलं बाबा तुम्हाला हात जोडतो, तुम्ही जांभळ्या द्यायच्या बंद करा. ते म्हटले महाराज का? आपल्या ध्यानामध्ये श्रीहरी नाही. मग आपल्या ध्यानात श्रीहरीची पत्नी कोण? लक्ष्मी. श्रीहरी नाही, आपल्या ध्यानात फक्त काय? लक्ष्मी. खरं सांगा, आपल्याला हरी आवडतो, देव आवडतो की देवाची बायको आवडते, म्हणजे लक्ष्मी आवडते? एक गोड प्रश्न तुम्हाला मला असा विचारायचा आहे. तुम्ही सुज्ञ माणसं आहेत म्हणून तुम्ही रस्त्याला निघाले आणि रस्त्याला निघाल्यानंतर तुम्हाला समोर 2 मूर्ती दिसल्या, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती. तुम्ही कोणाची उचलता? तुम्ही आता थोडं बोला बरं, नाही तुम्ही कीर्तन बंद करेल. आता मी सोपं विचारले, काय? एक रावणाची मूर्ती आहे आणि एक रामाची मूर्ती. कोणाची उचलतात? रामाची. नक्की ना? परत बदल होणार नाही? लॉक किया जाए.
बदल नाही करायचा, पार्टी बदलायची नाही, कारण पार्टी बदलणाऱ्या माणसाचा आपल्याला खूप राग येतो. आणि सध्या महाराज तेच झाले, पण जाऊ दे, आपला तो विषय नाही. रस्त्यानं तुम्ही निघाले, 2 मूर्त्या दिसल्या, एक रामाची एक रावणाची. साहजिक आहे, तुम्ही रामाची मूर्ती उचलणार. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे, खरं सांगा, रामाची मूर्ती लोखंडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची. बोला आता, खोटं बोलायचं नाही. अहो, मी सुद्धा रावणाची उचली तर तुमचं काय घेऊन बसले? विठ्ठल विठ्ठल. अहो, मला सांगा, सोनं कोणाला नकोय, लक्ष्मी कोणाला नकोय, पैसा कोणाला नकोय? हो, सांगायला लागले रामाची उचलू. इतके निष्ठावंत आहेत का तुम्ही? अजिबात नाही. तुम्ही राम कोण आहे का म्हणता, राम कायमच भेटतोय बाबा, आपला रावण घेऊन चला. का तर रावणाची मूर्ती कशाची आहे? सोन्याची. आणि म्हणून आपलं या आयुष्य जात आहे पहा, काळ जपतच महा, स्वहिताचा घोर व्हा आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या. आपण काय, आपलं नाम वाचे श्रवण कीर्ती आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या. आपण काय केलं पाहिजे? भगवंताचं चिंतन आणि आपल्या ध्यानामध्ये काय? ध्यानी राहा श्रीहरीच्या. पाऊले चित्ती समान. आपल्या चित्तामध्ये देव पाहिजे, आपल्या ध्यानामध्ये देव पाहिजे, आपल्या मनामध्ये देव पाहिजे. पण सांगू, काळ जवळ येतोय, काळ आपल्याला घेऊन जाण्यासाठी तत्पर आहे, पण शेवटपर्यंत आपल्या चित्तामध्ये फक्त संसारच आहे, आपल्या चित्तामध्ये दुसरं काहीच नाही. मी विरोधानं एक दृष्टांत सांगत असतो, एकदा भजन करा. विठ्ठल बाबा मरणासन्न अवस्थेला पोहोचले का? मरणासन्न अवस्थेला पोहोचले आणि मरणासन्न अवस्थेला पोहोचल्यानंतर काय त्यांच्या लक्षात आलं माहिती नाही. अगदी शेवटची घटिका मोजत होते, वाचा बंद झाली, घर घर चालू झाली. काही क्षणामध्ये देह ठेवतील, काही क्षणामध्ये प्राण निघून जाईल, अशी अवस्था त्या बाबांची निर्माण झाली. आणि इतक्या त्या बाबांना काय आठवलं माहित नाही, बाबांनी समोर असणाऱ्या आपल्या मुलाला हात केला. इकडे असा हात केल्यानंतर मुलगा आला. बाबांना नेमका काय पाहिजे? चहा पाहिजे, दूध पाहिजे, कॉफी पाहिजे, नेमका अजून काय पाहिजे विचारण्यासाठी मुलगा जवळ आला. विचारलं, बाबा चहा पाहिजे का, दूध पाहिजे का, कॉफी पाहिजे का, सरबत पाहिजे का, ते बाटलीतलं पाहिजे का? कोणी विचारलं? पोरांनी. कोणाला? बापाला. पाहिजे का? बाप म्हणतोय ते काहीच नको, बोलता येत नाही, हाताने पुनवलं, काहीच नको. मग म्हटले, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे, कशासाठी मला बोलवलं? बापाने आपली सगळी ताकद एकत्र केली आणि आपले असे 2 हात वरती केले. काय केले? असे 2 हात वरती, आणि असं असं करायला लागला. असं असं केलं. पोराला असं वाटलं की नक्की म्हाताऱ्याने एखादं गाडगं मोडकं कुठंतरी पुरून ठेवलंय. असं हात केल्यानंतर काय, आता साहजिक आहे ना, मी असा हात केला, तुम्हाला काय वाटणार आहे? काहीतरी आहे. असा असा हात करायला लागला. पोराला वाटलं म्हाताऱ्याने नक्की मागच्या भिंतीमध्ये काहीतरी जुन्या काळात पुरून ठेवलेलं आहे, भावापासून लपून, बापापासून लपून कुठंतरी ठेवलेलं आहे. पोरांनी, त्या असणाऱ्या पोरांनी बाकीच्या भावाला बोलवलं, कुदळ घेतली, टिकाव घेतला, फावडे घेतले आणि मागची भिंत, त्या टायमाला काही JCB नव्हती, मागची भिंत पाडून टाकली. मागची भिंत पाडली तर काहीच नाही. परत बापाजवळ गेले. आता बापाने मागची भिंत पाडल्यावर तरी गप्प बसाव ना. ते बापाने परत असा हात केला आणि इकडं त्यांना वाटलं या भिंतीत काहीतरी आहे, ती भिंत पाडून टाकली. मग तरी गप राहावं ना. परत गेले, अरे बापा काय, बापा काय, कुठं काय ठेवलंय? मग तरी गप राहावं. परत असा हात इकडच्या भिंतीला, इकडची भिंत पाडून टाकली, परत समोरची भिंत पाडून टाकली, वाड्याच्या सगळ्या भिंती सपाट केल्या, काहीच सापडलं नाही. शेवटी पोरांनी विचार केला, नाही नाही, आपले बाबा कधी खोटं बोलणार नाही, नक्की त्यांनी कुठंतरी काहीतरी पुरून ठेवलंय, पण त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांना ठिकाण सांगता येत नाही. मग गावातल्या डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टर साहेबांना विचारलं, यादव डॉक्टर म्हटले, डॉक्टर साहेब आमचे बाबा म्हटले आता जायला लागले. काय जायला लागले? त्यांची वाचा बंद झाली म्हटले. आणि मग तुमच्याकडे असं काहीतरी इंजेक्शन आहे का बा, की ते इंजेक्शन दिल्यानंतर 10-5 सेकंद बोलले पाहिजे, असं काही इंजेक्शन आहे का? आता डॉक्टर हुशार माणसं असतात, त्यांनी विचार केला, म्हटले आता यांना करोडोनी मिळणार आहेत, आपण यांना कशाला सोडायचं? काय यांना कोटीनं मिळणार आहेत, आपण कशाला सोडायचं? त्या म्हाताऱ्याला 5 पोरं होते. त्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले जर 5 लाख रुपये तुम्ही मला देत असता तर मी मग इंजेक्शन देतो. आता पोराने विचार केला, कोटीनं मिळणार आहेत, 5 लाख गेले तरी सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा इतकी वाईट आहे की त्या आशाने भलत्या भलत्यांना महाराज त्या ठिकाणी संपून टाकलं, भलत्या भलत्यांचा नाश केला. तो आपला विषय नाही आजचा. आशा निर्माण झाली, काहीतरी मिळन, काहीतरी भेटल. पोरांनी पैसे गोळायला सुरू केलं. कोणी बँकेतले काढे, कोणी पतसंस्थेतले काढे. त्यांनी विचार केला, पतसंस्था बंद पडून बुडण्यापेक्षा आपले लवकर काढलेले बरे.
मग काही पतसंस्थेतले काढले, काही बँकेतले, काही जणांकडे नव्हते, कोणी व्याजाने घेतले, कोणी बायकोचे दागिने गहाण ठेवले, कोणी बायकोचे दागिने मोडले. नको नको ते प्रकार करून 5 लाख रुपये गोळा केले, पैसे एकत्रित आणले. डॉक्टरच्या कोण म्हणलं माझ्या हातात दिले, तुमच्या मनात चांगलं नाहीच का, हातात दिले, हातात, डॉक्टरच्या हातात दिले. आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब इंजेक्शन द्या आणि आमच्या बाबाला काय करा, बोलतं करा, बोलतं करा. डॉक्टर साहेबांनी पैसे घेतले, आपल्या काउंटरमध्ये टाकले, हातामध्ये सुटकेस घेतली, त्याच्यामध्ये इंजेक्शन, त्याच्यामध्ये त्या बाटल्या भरलं. डॉक्टर साहेब आले. आल्यानंतर बाबांच्या आधी त्यांनी पल्स चेक केली, नाडी वगैरे चेक केली. आणि मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं, मी इंजेक्शन देतोय, पण तुमचे बाबा फक्त 10 सेकंद बोलतील, बरं 10 सेकंदामध्ये काय विचारायचं ते विचारून घ्या. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. आता इंजेक्शन डॉक्टर द्यायला आल्यानंतर अगोदर एकटंच म्हातारं पडलं होतं, एकटं. त्याला काय पाहिजे काय नको, जगलंही मेलं बघायला कोणीच नव्हतं. पण हे जे भिंत पाडायचा प्रसंग घडला ना, तेवढ्या काळात त्या बाबाचे 5ही पोर आले, 5ही सुना आल्या, 4 लेकी आल्या, जावई आले, नातू आले, नाती आल्या, नात जावई आले, नात सुना आल्या, पंतू आले. आणि सगळ्यांनी म्हाताऱ्याला काय केलं, असंच खाट होता त्या म्हाताऱ्याचा. फरक एवढा आहे, ते जो आपल्याला होता मी उभा आहे, असंच खाट होता. सगळे चौकून उभा राहिले आणि सगळ्याची उत्सुकता काय, म्हातार काय सांगते, म्हातार काय सांगते. काही जण, एक जण इथं थांबला आणि एक जण बाजूला. म्हाताऱ्याने जर ह्या बाजून सांगितलं तर सगळ्यात अगोदर आपण पळायचं. बायको इथं तर नवरा इकडं, नवरा इथं तर बायको तिथं. सगळे असे टाईट पिटते, क्रिकेटचे कसे 11 जण फिडिंग लावून असते, असे फिडिंग लावून होते. आपल्याला जास्त भेटलं पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे. महाराज, ही संसाराची अवस्था आहे हो. तुमच्याकडून जर काही भेटणार असेल तर सगळे जवळ येतात, तुमच्याकडून भेटणार नसेल तर तुमच्या जवळ कोणी येत नाही. पण हे आतापर्यंत तुम्हाला कळालं नाही, मला सांगायचं, मी बोलणार आहे पुढच्या पुढं. हा, ते म्हाताऱ्यांनी महाराज त्या ठिकाणी म्हाताऱ्याला सांगावं म्हणून सगळे एकत्रित आले. सगळ्याला वाटतंय बाबांनी सांगावं, सगळ्याला वाटतंय म्हाताऱ्याने कुठंतरी धन पुरून ठेवलंय, ते धन म्हाताऱ्यानं आम्हाला द्यावं, म्हाताऱ्यानं धन द्यावं या आशेनं चुलत भाऊ सुद्धा तिथं आले. सगळे आले, भावकीतले आले. का काहीतरी भेटणार आहे. आणि जोपर्यंत म्हाताऱ्यानं असे हात केले नव्हते, तोपर्यंत म्हाताऱ्याला पाहायला सुद्धा कोणी आलं नाही. संसारातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो, संसारातला एक मुद्दा सांगतो, म्हणजे तुम्ही सगळे अनुभवी आहेत. मी तुमच्यापेक्षा कमी अनुभव माझ्याकडे आहे, तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेले आहेत. संसारामध्ये बा, तुम्ही जोपर्यंत, आता इथं वयस्कर माणसं बरीच बसलेली आहेत, जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले चालू आहेत ना, तोपर्यंतची तुमची संसारातली घरातली किंमत, आणि तुमचे हातपाय चालायचे कमी झाल्यानंतरची किंमत. दुसरा मुद्दा, इथं बसलेले बरेच जण नोकरीला असतील, नोकरीवरती असताना तुम्हाला पगार येत असतानाची संसारातली तुमची किंमत आणि तुमचा पगार बंद झाल्यानंतरची तुमची किंमत, हे तुम्ही तुमचं समजून घ्या. इथं बसलेला एखादा व्यावसायिक असेल, तुमचा व्यवसाय जोमात असतानाची तुमची संसारातली किंमत, आणि तुमचा व्यवसाय जर काही कारणानं डब घायला गेला तर मग नंतर तुमची संसारातली किंमत, हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं समजून घ्या, तुमच्या मनानं समजून घ्या. संसारामध्ये परमार्थामध्ये सुख घडोघडी वाढू लागे आणि संसारामध्ये दुःख घडोघडी वाढू लागे. संसारामध्ये जसं तुमच्याकडचं संपत जाईल तशी तुमची किंमत संसारामध्ये कमी कमी होत जाते. स्वार्थानं भरलेला संसार आहे. जोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी मिळतंय तोपर्यंत समाज तुमच्या जवळ आहे. ज्या दिवशी तुमच्याकडून मिळायचं बंद होईल त्या दिवशी समाज तुमच्यापासून लांब गेल्याशिवाय राहणार नाही. मला एक मोजकं आणि महत्वाचं उदाहरण तुम्हाला सांगायचंय. तुम्ही इथं बसलेले पुरुष मंडळी, इथं उभा असणारे पुरुष मंडळी, बसलेले पुरुष मंडळी, तुम्ही सगळे कुणाचे तरी बाप आहात, बरोबर की चूक? तुम्हाला मुली असेल, मुलगा असेल, तो तुमचा भाग, पण तुम्ही प्रत्येक जण काय आहात? बाप झालेले आहात. मला एक सांगा, तुम्ही जो प्रपंच केला, जो संसार केला, जी शेती केली, जी नोकरी केली, जो व्यवसाय केला, जे रात्रंदिवस काबाड कष्ट केले, खरं सांगा कोणासाठी? बरं, पोरांसाठी, बरोबर? याच्यामध्ये दुमतच नाहीये. तुम्ही दुसऱ्या कोणासाठीच केलं नाही. तुम्ही कोणासाठी केलं? पोरांसाठी आणि पोरींसाठी. म्हणजे काय लेकरू बाळ असेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या अपत्यासाठी केलं. आणि माझा महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात एकच आणून द्यायचा आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला, ज्यांच्यासाठी तुम्ही काबाड कष्ट केली, हाडाची काढ, रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्यासाठी तुम्ही थंडी पाहिली नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही पाऊस पाहिला नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही ऊन पाहिलं नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही गारवा पाहिला नाही, ज्यांच्यासाठी तुम्ही सण सुद्धा पाहिला नाही, लोकांच्या शेतामध्ये जाऊन काम केलं, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतः फाटके कपडे घातले पण पोरांना चांगले कपडे घालायला दिले, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतः अनवाणी पायानं फिरले, पोरांना चांगले चपला घेऊन घेतल्या,
ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतः महिना डोक्याला तेल लावलं नाही, पण पोरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, ज्यांच्यासाठी, त्याच्या पुढचं जाऊन सांगू, ज्यांच्यासाठी तुम्ही कोरू जमिनी वाढवल्या आणि दुधात पाणी टाकू टाकू दूध विकलं. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जाळणारे कोण आहे? तुम्ही जागे? तुमच्या येते लक्षात? अरे ज्यांच्यासाठी सगळं करून ठेवलंय ना, तीच पोरं तुम्हाला स्मशानभूमीमध्ये नेऊन जाळतायत. पण तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं, 4 खांदेकरी असतात आणि 5वा पानाडी स्मशानभूमीत घेऊन जातात, सरणावरती ठेवतात, त्या माळक्या कापड्यात पाणी पाजतात. विको कमी करा. पाणी पाजतात आणि पाणी पाजल्यानंतर मुखाग्नी दिला जातो. मुखाग्नी देणारा कोण आहे? आता बोला, कोण आहे? कोणाचा? शेजाऱ्याचा, बहिणीचा, भावाचा? मग तुमचा स्वतःचा मुलगा, ज्याला तुम्ही तुमच्या पोटचा गोळा म्हणता, ज्याला तुम्ही कोहिनूर हिरा म्हणता, ज्याला तुम्ही माझा वाघ म्हणता, तोच पोरगा तुम्हाला काय करतोय? स्मशानात नेऊन जाळतोय. तरी तुमच्या डोक्यात उजेड नाही पडला. ज्ञानोबरांनी गोड ओवी खर्च केली. ज्ञानोबराय म्हणतात, अरे हा समाज इतका विचित्र आहे, या समाजाच्या डोळ्यासमोर आतापर्यंत कितीतरी माणसं जळाली, तरी यांच्या लक्षात आलं नाही. ज्ञानोबराय सांगतात, एक पाहती एकाची दहने, तरी सावध कान होसी गुन्हे. ज्ञानोबराय सांगतात, यांच्या डोळ्यासमोर कितीतरी माणसं त्यांच्या पोरांनी नेऊन ठोकली, तरी सुद्धा बाकीच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. माझा पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मयत झाल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम होतो, काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी. तुमच्या इकडे कितव्या दिवशी आहे? दुसऱ्या. मग तुमच्या इकडं ना आमच्या इकडं सारखंच. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्या इकडं तसंच आहे. काय अडचण आहे? भागाभागात बदल असतो ना, म्हणून विचारलं आपलं. दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम असतो. माझ्याकडे लक्ष द्या, मला खूप गोड सांगायचं, खूप महत्वाचं सांगायचंय. लक्ष देऊ नका, अजिबात विचलित होऊ नका. 10 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. तुमचा वेळ मी घेणार नाही. मला माहिती आहे अनमोल किमतीचा तुमचा वेळ 10 मिनिटांमध्ये थांबणार आहे, पण मला महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे. दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम असतो, म्हणजे राख सावरायचा कार्यक्रम असतो. आता राख सावरताना ती कशानं सावरतात बरं? कोणी खोऱ्यानं सावरतं, कोणी एखाद्या झाडाचं काय करतं, पाला घेतं, ढगला घेतं. राख कोणाची आहे? ज्यानं जन्म दिला त्याची. राख कोणाची आहे? ज्यानं आपल्यासाठी घर बांधून ठेवलं त्याची. राख कोणाची आहे? ज्यानं आपल्यासाठी जमिनी घेऊन ठेवल्या त्याची. राख कोणाची आहे? ज्यानं आपल्याला शिक्षण दिलं त्याची. राख कोणाची आहे? ज्यानं आपल्याला लहानाचं मोठं केलं. आणि मग त्याची राख हाताने सावरायला काही अडचण आहे का? नाही. पण सावरत नाही हा समाज आहे. त्याच्या पुढचं मला सांगायचंय. राख सावरल्यानंतर सगळी राख एका गोणीत पोत्यात भरतात आणि दशक्रियेसाठी काही हाडं लागत असतात, म्हणून ती हाडं एका मडक्यात ठेवतात, एका मडक्यात भरतात. त्या मडक्याचं तोंड पॅक बांधतात आणि ते मडकं घरात आणून कपाटात ठेवतात. बरोबर ना? पुढं येतंय लक्षात? येतंय लक्षात? महिला मंडळ येतंय लक्षात? पुरुष मंडळ येतंय लक्षात? मला काय सांगायचंय? घर कोणाचं आहे? ज्याची हाडं झाली ना, ज्याची राख झाली, घर कोणी बांधलेलं आहे? त्यांनीच बांधलेलं आहे. घराचा कलर कोणी केला? त्यानंच केला. घराचं प्लास्टर कोणी केलं? त्यानंच केलं. घराची फरची कोणी बसवली? त्यानंच बसवली. घराच्या खिडक्या दरवाजा कोणी बसवल्या? त्यानंच बसवल्या. त्या घरातलं कपाट कोणी आणलं? त्यांनीच आणलं. आणि त्यांनीच आणलेल्या कपाटामध्ये त्याच्याच अस्थी ठेवायला जागा नाही. हा संसार आहे. कुठे ठेवतात अस्थी? झाडाला. का? कोणाचा हात लागला नाही पाहिजे. कोणाचे काय? कोणी बाहेरच्या लोकांचे असतील का? नाही. कोणाच्या? ज्याचं घर आहे, ज्याची जमीन आहे, ज्यानं तुम्हाला जन्म दिला, ज्यानं तुम्हाला जग दाखवलं, त्याचीच झाडं घरात ठेवत नाहीत, लांब झाडाला ठेवतात. माझ्या सगळ्या कीर्तनातलं तुम्ही काहीच ऐकू नका. फक्त एवढंच मुद्दा माझ्या डोक्यात घरी घेऊन जातो. कोणता? तुम्ही कितीही करा, तुमची हाडं कुठे येतो? लिंबाच्या झाडाला. हे तुमच्या लक्षात आलं? वास साप्त्याचं सापडले, माझ्या कीर्तनाचं सार झालं. आणि ते म्हातारा विचार करायला लागलं, अरे 10 वर्ष झाली एका जागेवर पडून आहे. कधी पुरी मला बघायला आल्या नाही, कधी जावई आले नाही, कधी नातू नाही, कधी नाती नाही. नात जावई तो खूप लांब. कधी सुनानी प्रेमाने माझ्यासोबत व्यवहार केला नाही, कधी सुना प्रेमाने बोलल्या नाही. आणि आज कसं काय सगळे एकत्र झाले? म्हातारा विचार करायला लागलं. पण म्हाताऱ्याने विचार केला, आलेत ना तर जाऊ द्या, मरू द्या, कशाला डोकं चालवायचं. आणि मग डॉक्टर साहेब इंजेक्शन घेऊन त्या ठिकाणी तत्पर. सगळे बाजूला, एकीकडून जावई, एकीकडून पुरी, एकीकडून पोरं, एकीकडून सुना, एकीकडून नातू, एकीकडून पंतू, एकीकडून नाती, एकीकडून नात जावई, नात सुना, सगळा फौज फाटा.
मोदी साहेब आल्यानंतर नाही का सगळे कसे टाईट फिट तसे टाईट फिट सगळे कशाला 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 या नाम संसार म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे. म्हातारं काय सांगतंय आणि मग सगळ्यांचे एक पाय मागून एक पाय पुढे कशाला पटकन पळता आलं पाहिजे ज्या दिशेला सांगाल तिकडं. अरे डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं त्या डॉक्टरला अक्षरशः मागं लुटून दिलं आणि सगळे त्या बाबाजवळ बाबा सांगा पुढं पुढून ठेवलंय बाबा सांगा काय आहे पुढं ठेवलंय किती किलो आहे चांदीचं आहे का सोन्याचं आहे. म्हणजे बाबाला इंजेक्शनचा परिणाम झाला आणि बाबा बोलायला लागलं. ते म्हणले काय बावळे झाले काय तुम्ही चांदीचं सोन्याचं काय. ते म्हटले मग बाबा तुम्ही असं काय करीत होते. ते म्हणले अरे काही नाही 4-5 दिवस झाले आपल्या शेजारच्या गंगूबाईने आपला चालना नेलता तो आणून दिला पैसे गेला ना महाराज संसार व्हायला. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या अंतःकरणात काय आहे महाराज म्हटले नाम वाचू श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. आपल्या चित्तामध्ये संसार काही काळ असावा आणि बाकीच्या सगळ्या काळामध्ये आपल्या चित्तामध्ये फक्त परमार्थ असावा भगवंताचं चिंतन असावं आणि भगवंताची सुंदर पाऊल आपल्या चित्तामध्ये असावी. मग महाराज जर आम्ही भगवंताचं चिंतन केलं कानानं भगवंताचं चिंतन श्रवण केलं आणि चित्तामध्ये भगवंताची पावलं स्थिर अशी समान केली तर आम्हाला त्याचा फायदा काय होईल. महाराज म्हणतात ज्यांनी ज्यांनी वाचन भगवंताचं चिंतन केलं ज्यांनी कानानं भगवंताचं चिंतन श्रवण केलं आणि ज्यांनी आपल्या चित्तामध्ये समान अशा भगवंताची पावलं स्थिर केली विराजमान केली महाराज सांगतात अशा लोकांनी काल सार्थक केला अभंगाचा सांगतात की ज्यांनी ज्यांनी वाचन भगवंताचं चिंतन केलं कानानं भगवंताचं चिंतन श्रवण केलं आणि मनामध्ये समान असणारी भगवंताची पावलं स्थिर केली अशांच्या जीवनामध्ये लाभ काय झाला फायदा काय झाला तर महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात काळ सार्थक केला त्यांनी. कोणी काळ सार्थक केला धरीला मनी विठ्ठल ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धरीला पंढरीचा चोर गळा बांधून यादोर अशी अवस्था ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली अशांनी काळ सार्थक केला त्यांनी. मग आपल्याला जर वाटतंय आपला काळ सार्थक झाला पाहिजे तर आपण आपल्या मनामध्ये भगवंताचं चिंतन भगवंताला स्थिर केलं पाहिजे. एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करा. अगदी 5 मिनिटांमध्ये राहिलेल्या 2 चरणाचा भाव सांगून सेवा पूर्ण करणार आहोत. सगळ्याला विनंती आहे जर आपल्याला काळ सार्थक करायचंय आपल्या चित्तामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये भगवंताला स्थिर करायचंय मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी एकदा वर हात करा. गोड अशा भगवंताचं चिंतन अगदी अर्धा मिनिटं करायचंय. 5 मिनिटांमध्ये सेवा थांबणार आहे. प्रामाणिकपणे सांगतो सगळ्यांनी टाळी वाजवायची कुचरपणा करायचा नाही अजिबात नाही. सगळ्यांनी वर हात करायचे आणि सगळ्यांनी प्रेमानं भगवंताचं चिंतन करायचंय. एका तालामध्ये सगळ्यांनी टाळी वाजवायची. विठोबा काळ सार्थक केला त्यांनी धरीला मनी विठ्ठल ज्यांनी ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धारण केला त्यांनी काळ सार्थक केला. मनामध्ये विठ्ठल धारण करणं पाहिलं तर सोपंही आहे आणि पाहिलं तर अवघडही आहे.
ज्यांचं ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालं त्या अशुद्ध असणाऱ्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा विराजमान होतो. परंतु ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार आहेत, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा थांबत नाही. पाहिलं तर भगवान परमात्मा मनामध्ये साठवणं सोपंही आहे आणि भगवान परमात्मा मनामध्ये साठवणं अवघडही आहे. तसं मन इतकं चंचल आहे की मनासारखं चंचल या जगामध्ये दुसरं तिसरं कोणीच नाही. मग इतक्या चंचल मनामध्ये भगवंताचं चिंतन, भगवंताला धारण करणं. एखाद्यानं म्हणावं महाराज मी 150 किलोचा आहे, मग हात लांब मिशा ठेवल्या, पण फक्त मिशा ठेवून जमत नाही, मन ताब्यात लागतं. त्याचं कारण आहे तुम्ही कोणी असू द्या, तुमच्या मनाच्या आधारानं तुम्ही जगताय. मन सांगल तसं तुम्ही जगताय. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनानं त्यांना सांगितलं सुवर्ण महोत्सवी सप्ताह चालू आहे, आपण गेलं पाहिजे. ज्यांच्या ज्यांच्या मनाने असं सांगितलं ते सगळे कीर्तनाला आले. काही जणांच्या मनानं सांगितलं इतक्या लवकर जाण्यात काही मजा नाही, आपण 9च्या नंतर गेलं पाहिजे. ती 9च्या नंतर येतील महाराज. त्यांची चूक नाही, त्यांचा दोष नाही, दोष त्यांच्या मनाचा आहे. का? मनानं त्यांना थांबवलंय. शरीर किती वजनाचं असू द्या, शरीर किती किलोचं, किती देखणं, किती सुंदर असू द्या, पण मन जे ठरविल ना तेच होतंय महाराज. इथं मला मस्त वाटतं काही सांगावं, पण माझ्या मनातून जे येतंय तेच बोलतोय ना मी. मला मस्त वाटतं ओव्या म्हणावे, श्लोक म्हणावे, पण मनातून जे बाहेर निघतंय तेच बोलता येतं. आणि म्हणून तुमचं शरीर कसं आहे, तुमचं शरीर किती किलोचं आहे, तुमचं शरीर कुठं आहे याला किंमत नाही, तुमचं मन कुठे याला किंमत आहे. बराच वेळा आपलं शरीर कीर्तनात आहे आणि मन घरी. बराच वेळा आपलं शरीर घरी आहे आणि मन कीर्तनात आहे. मला गोड भाव तुम्हाला सांगायचा आहे, तुमचं शरीर जर कीर्तनात असेल आणि मन जर प्रपंचात असेल तर तुमच्या शरीराचा उपयोग नाही. तुमचं कदाचित शरीर जर घरी असेल आणि मन कीर्तनात असेल तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक उदाहरण सांगतो आणि 2 मिनिटांमध्ये थांबतो. 2 मित्र होते, बालपणीचे मित्र. लहानपण सोबत गेलं, तारुण्य सोबत चाललं, पण परिणाम असा झाला एक मुलगा सद्विचारानं प्रेरित झाला, एक मुलगा वाईट विचारानं प्रेरित झाला. जो सद्विचारानं प्रेरित झाला त्यानं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरीची वारी करायला लागला. गावामध्ये काकडा असेल काकड्याला जायचा, हरिपाठाला जायचा, कीर्तनाला जायचा, सत्संगाला जायचा, कुठं भजन असेल तिथं जायचा. आणि जो दुसरा होता तो रोज त्या ठिकाणी काय करायचा, आनंद कशाचा, हरिपाठाचा, कीर्तन नाही, आनंद घेणे. तुम्हाला तो रोज आनंद घ्यायचा. लहानपणापासून एकत्र वाढलेली पोरं, तरुणपणामध्ये दोघांची मार्ग वेगवेगळी झाली. एक त्या ठिकाणी आस्तिक म्हणजे पारमार्थिक झाला आणि दुसरा नास्तिक झाला. कुठेही ऑर्केस्ट्रा असू द्या, कुठेही तमाशा असू द्या, तिकडे तमाशाला जायचा, दुसरा उद्योगच नाही. गावातल्या कधी सप्त्याला नाही, कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, काकड्याला नाही, हरिपाठाला नाही, कथेला नाही, कशालाच नाही. वाईट वळणाला लागला. असे करता करता 4-6 वर्ष निघून गेले. आणि जो आस्तिक नाम परमार्थिक होता, 1 वर्षी त्याने त्याला सांगितलं, म्हटलं आता तुझे खूप नाटकं झाले, आपण अंगणवाडीला असल्यापासून आतापर्यंत सोबत होतो, मी तिथं परमार्थ करतोय, तू वाईट मार्गाला लागला. लोक मला नाव ठेवतात, लोक म्हणतात असा कसा तुझा मित्र आहे, तुला त्याला सांगता येत नाही का, शिकवता येत नाही का, सुधरवता येत नाही का. आता हे बरेच ठिकाणी असतं. एखादा मित्र माळकरी असतो, दुसरा एवढा म्हणलं बघ इकडे कोणतरी मी नाही म्हणतो. आपल्याला काय करायचं, मला तासभर तुमच्या गावात राहायचं, कशाला एखाद्याला काय म्हणायचं आपलं नाही. आपण त्या उद्योगातच पडत नाही. आणि त्याचं कारण सध्या असं, सध्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष फक्त महाराज लोकांवर येत आहे. हे कधी काय चुकीत सापडतील. आम्ही चांगलं केलेलं कधीच कोणी चांगलं म्हणत नाही, पण एखादा चुकीचा शब्द बाप रे बाप आमच्याकडून गेला की मग सगळे मीडिया, सगळे टीव्ही वाले, सगळे चॅनल वाले, वास महाराजांनी असं बोलावं का, त्यांना ते शोभतं का, त्यांना ते पडतं का, तुम्ही आमच्या डोक्यात दगड घाला तरी आम्ही गपच बसतो. अवघड परिस्थिती आहे. म्हणजे त्याला सांगायला लागला, म्हटलं अरे गड्या, आपण बालपणापासून आतापर्यंत एकत्र राहिलो, चांगल्या वळणातली, चांगल्या घरातली आपण माणसं आहेत, आणि तरी सुद्धा म्हटले तू वाईट वळणाला लागला, अजिबात जमणार नाही. म्हटले यावर्षी तुला माझं ऐकावं लागेल आणि पंढरीच्या वारीला यावं लागेल. आता तो काय ऐकायला तयार नाही. म्हटलं जमणार नाही. हा म्हटलं जमणार नाही, तुला पंढरीला यावंच लागेल. ठीक आहे म्हणलं, पंढरीला येतो, पण पंढरपूर पर्यंत तिथं जाऊपर्यंतच मी तुझा. तिथं गेल्यानंतर मी कुठं जातोय काय करतोय तू माझी पंचायती करायच्या नाही. म्हटलं तिथं गेल्यानंतर तू कुठं जाणार आहे. त्याला वाटलं जाईल चंद्रभागेला, जाईल पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, जाईल गोपाळपुऱ्यात, जाईल कैकडी महाराजांच्या मठामध्ये, जाईल मीराबाई महाराजांच्या मठामध्ये. म्हणजे कुठं जाणार तिथं गेल्यानंतर. म्हटलं पंढरपूर पर्यंत तुझ्या सोबत, तिथं गेलं की तमाशाला गेल्याशिवाय राहणार
नाही. त्याला विचार केला तिथे गेल्यानंतर तमाशाला जाऊ नाही तर भसनात जाऊ, पण पंढरपूर पर्यंत येतोय ना हेच खूप झालं. म्हटलं ठीक आहे चालेल, काही अडचण नाही, तिथपर्यंत तू माझ्या सोबत चल. ठरलं. दोघं वारीमध्ये निघाले. मजल दर मजल करत पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन केलं आणि आपल्या फळावरती आल्यानंतर तिथं फळावरती कीर्तन सुरू झालं. आणि जो पारमार्थिक होता तो त्याला म्हटलं चला आपण कीर्तनाला जाऊन बसू. कीर्तन शब्द ऐकलं आणि त्यांनी त्या कीर्तनाचा त्या शब्दाचा उलटा केला. कीर्तन उलट काय होतं? नर्तकी. कीर्तन नर्तकी. त्यानं त्याचं काय केलं? उलट. तो म्हटला अरे हा कीर्तनाला जाईल पण आपल्याला कुठं जायचंय? तमाशाला. मग त्याच्या डोक्यात टू पेटली. म्हणलं अजिबात नाही, कीर्तन बिर्तन तुझं ऐकलं 15 दिवस भजनात होतो, कीर्तनात होतो, हरिपाठात होतो, काकड्यात होतो, आता अजिबात ऐकणार नाही. म्हटलं मला आता तमाशाला जायचे. त्याला संबोधवण्याचा प्रयत्न केला. अरे म्हटले पंढरपुरामध्ये येऊन जर पाप केलं तर ते जन्मजन्मात तरी पाप तुझ्याकडून जाणार नाही. अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. ते भविष्यात ते पाप तुझ्या जीवनातलं जाणार नाही. इथे येऊन पाप करू नको. सांगितलं डोकं चालू नको, तमाशाला जायचे. म्हटलं निघाला. तमाशाच्या फळावरती गेला. जो पारमार्थिक होता तो कीर्तनात जाऊन बसला आणि जो नास्तिक होता तो तमाशाच्या फळामध्ये जाऊन बसला. योगायोग असा त्या दिवशी जे कीर्तन सुरू झालं ते कीर्तन त्या पारमार्थिक मुलाला काही कळालं नाही. त्याला ते कीर्तन काय आवडलं नाही. आणि कीर्तन न आवडल्यामुळं सहज त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. कुठं सांगितलंय? डोक्यात नाही, मग मनात भाव निर्माण झाला. काय? अरे चांगला आपला मित्र म्हणत होता तमाशाचं. तुम्ही जागे? तुमच्या लक्षात येतंय? कोण म्हणतंय? कीर्तनात बसलेला. काय चांगला आपला मित्र म्हणत होता तमाशाला, चल त्याच्यासोबत गेलो असतो तो बरं झालं असतं. हे कोण म्हणतंय? कीर्तनात बसलेला. आणि योगायोग त्या दिवशी असा की जो तमाशाला गेला ना तिकडेही तमाशा काय रंगला नाही, त्याला तमाशा काही आवडला नाही आणि त्याच्याही मनामध्ये सहज भाव निर्माण झाला. चांगला आपला मित्र म्हणत होता कीर्तनाला चल, त्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. ऐका, जो कीर्तनात होता त्याच्या मनात काय आला? तमाशा. आणि जो तमाशात होता त्याच्या मनात काय आलं? कीर्तन. ऐका, दोघही घरी आले आणि काही दिवसांनी दोघांचं इमान उडायला कळतं ना, ज्याला आपण मरण असं म्हणतो. दोघही मेले आणि मेल्यानंतर दोघही यमराजाच्या समोर उभा आणि यमराजानं सांगितलं तुमच्यातला एकाने स्वर्गाला जायचं आणि एकाने नरकाला जायचं. आता ज्यानं आयुष्यभर पारमार्थ केलता, काकडा हरिपाठ कीर्तन काही सोडलं नव्हतं, त्याला वाटलं स्वर्गात नंबर आपलाच आहे. आणि ज्यानं आयुष्यात कधीच कीर्तन ऐकलं नाही, कधी प्रवचन नाही, काकडा नाही, हरिपाठ नाही, काहीच नाही, त्यानं ठरवलं आपण आयुष्यभर फक्त तमाशाच पाहिलाय, आपल्याला नरकाशिवाय काय दुसरं भेटणार नाही. मग जो पारमार्थिक होता तो स्वर्गाकडे निघाला, जो नास्तिक होता तो नरकाकडे निघाला. यमराज म्हटला थांबा थांबा थांबा, तुमचे रस्ते चुकले. म्हटले कस काय? म्हटले जो स्वर्गात चाललाय ना, ज्यानं आयुष्यभर परमार्थाचा आव आणला त्याचा रस्ता नरकात आहे, आणि जो नरकात चालला ज्यानं आयुष्यभर तमाशा पाहिला त्याचा रस्ता पुढे स्वर्गात आहे. जो पारमार्थिक होता तो म्हटला लाज वाटते का यमराजा तुला? अरे म्हटला कळत नाही तेव्हापासून गळ्यात माळ आहे, कळत नाही तेव्हापासून कपाळाला गंध लावतो, कळत नाही तेव्हापासून आळंदी पंढरीची वारी करतो, कळत नाही तेव्हापासून एकादशीचं सोमवारचं व्रत धरतोय, कळत नाही तेव्हापासून हरिपाठ काकड्याला जातोय, आणि तरी तू मला सांगतोय नरकात जायचं. यमराजानं सांगितलं भल्या माणसा, तुला कळत नाही तेव्हापासून गंज कीर्तन तू ऐकली, तुला कळत नाही तेव्हापासून मस्त एकादशी धरल्या, कळत नाही तेव्हापासून मस्त आळंदी पंढरीला गेला, मस्त कीर्तन तू ऐकले, पण कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये, भजनामध्ये, काकड्यामध्ये म्हटले गाड्या तुझं फक्त शरीर होतं, तुझं मन मात्र कुठं होतं? कुठं होतं? तमाशात. तुझं शरीर कीर्तनात होतं आणि मन तमाशात होतं. परिणाम काय? तुला स्वर्ग नाही, तुला नरक प्राप्त आहे. आणि ज्याचं शरीर तमाशात होतं त्याचं शरीर तमाशात होतं, पण त्याचं मन कुठं गेलं? कीर्तनात. परिणाम काय? स्वर्ग. आणि म्हणून महाराज म्हटले, त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं काळ सार्थक केला त्यांनी कोणी? धरिला मनी विठ्ठल. ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धारण केला त्यांचा काळ सार्थक झाला. मग महाराज अजून आम्ही काळ सार्थक करण्यासाठी काय करावं? महाराजांनी सांगितलं निर्दंब अशा प्रकारचं नाम संकीर्तन जर केलं तर मग तुमचा काळ सार्थक होईल. अभंगाचं तिसरं चरण. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, निर्दंभ
तुम्हाला काळ सार्थक करायचं असेल तर काय करा. महाराज सांगतात कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता निर्दंब अशा प्रकारचं नाम संकीर्तन भगवंताचं करा. नाम संकीर्तन करत असताना कुठल्याही प्रकारचा अहंकार नको, कुठल्याही प्रकारचा दंभ तुमच्या जीवनामध्ये आला नाही पाहिजे. दंभ रहित जर नाम संकीर्तन तुमच्या जीवनामध्ये झालं तर महाराज सांगतात मग तुमचा काळ सार्थक होईल. कोणाकोणाचा काळ सार्थक झाला ऐका. जटायू सारख्या एका पक्षाचा काळ सार्थक झाला. का? जटायूनं रावणासोबत युद्ध केलं, सीतामातेला घेऊन चालले. जटायूनं युद्ध सुरू केलं. शेवटी रावणाचं जटायूचं युद्ध सुरू असताना जटायू रावणाला ऐकत नाही. मग रावणानं त्या ठिकाणी कपट नीती अवलंबली आणि खोटं बोलला. म्हटलं मी माझं मरण कशा ते सांगतो, तू तुझं मरण सांग. जटायूनं सांगितलं माझं मरण पंखात आहे आणि रावणानं सांगितलं माझं मरण पायाच्या उजव्या अंगठ्यामध्ये. उजवा अंगठा जर फोडला तर मी मरण पावतो. जटायूला खरं वाटलं. पायाच्या अंगठ्यावरती झेप घातली आणि रावणानं त्याचे पंख छाटले. पंख छाटल्यानंतर रावणानं सीतामातेला उचललं, लंकेकडे निघून गेला. पण जटायूनं विचार केला जर आता हा निरोप प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचला नाही तर आपल्या जीवनाचा उपयोग नाही. आणि म्हणून जटायू प्रभू रामचंद्राची वाट पाहत बसला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम भजन करत राहिला. कधी देव येतोय, कधी प्रभू रामचंद्र येतात, कधी मी त्यांना निरोप सांगतो, कधी माझा देह ठेवतो. ही अवस्था जटायूची झाली. योगायोगानं प्रभू रामचंद्र त्या जंगलामध्ये आले आणि कुठून तरी माझं नाव कोणीतरी घेतंय हे ऐकू आलं आणि प्रभू रामचंद्र त्या दिशेने गेलं. पाहिलं तर एक पक्षी, एक असणारा जटायू त्या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला भजन करतोय. भगवंतानं जटायूचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं, डोक्यावरून हात फिरवता आणि भगवंतानं विचारलं नेमकी तुमची अवस्था कशामुळे प्राप्त झाली. जटायूनं सगळा इतिहास सांगितला आणि इतिहास सांगितल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. भगवंतानं विचार केला अरे माझ्या पत्नीचं रक्षण करण्यासाठी माझ्यासाठी तुम्ही स्वतःचे पंख त्या ठिकाणी बलिदान केले, स्वतःचं जीवन बलिदान केलं. भगवंतानं जटायूला विनंती केली. जटायूला भगवान परमात्मा म्हणतात जटायू महाराज तुमचे माझ्यावरती खूप उपकार आहेत, खूप ऋण आहेत. फक्त मला परवानगी द्या. मी जगाचा नियंता आहे, जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे. मी एका सेकंदामध्ये तुमचे पंख तुम्हाला पूर्ववत देतो, तुमचं आयुष्य तुम्हाला देतो. सुंदर अशा प्रकारचं आयुष्य जगा. जटायूनं जे उत्तर दिलं खूप गोड उत्तर दिलं. जटायू भगवंताला सांगतात देवा अरे तुम्हाला खूप आयुष्य देशील, सुंदर आयुष्य देशील, सुंदर पंख मला देशील देवा, पण आयुष्य खूप चांगलं मिळेल रे, पण परत तुझ्या मांडीवरती मारायचं भाग्य मला मिळणार नाही. तुमच्या लक्षात येतंय जे भाग्य दशरथ राजाला मिळालं नाही देवा ते भाग्य मला मिळतंय. म्हणून महाराज म्हणले काळ सार्थक केला. कोणी? जटायूनं काळ सार्थक केला. ऐका ज्यावेळेस सेतूचं बांधकाम त्या ठिकाणी चालू होतं, सेतू बंधन चालू होतं आणि सेतूला जी लागणारी दगड सगळी वानर त्या ठिकाणी दगड आणत होती आणि सगळी वानर दगड आणत असताना एक खारुताई होती छोटीशी. ती खारुताई आपल्या ताकदीप्रमाणे छोट्याले दगड आणायची, समुद्रात टाकायची. योगायोग असा झाला की ते खारुताईच्या अंगावरती हनुमंतरायाचा पाय पडला आणि हनुमंतरायाचा पाय पडल्यानंतर त्या खारुताईच्या अर्ध्या शरीराचा चेंदा झाला आणि ती खारुताई चिरचिर ओरडली. तो आवाज भगवंतानं ऐकला आणि खारुताईला आपल्या हातात उचलून घेतलं. पाहिलं विचारलं का ग खारुताई तर मध्ये मध्ये का करत होती. खारुताई सांगते देवा काही नाही, तुमचं जे कार्य चालू आहे ना त्या कार्यामध्ये म्हणजे माझा सहभाग घेत होते, म्हणे थोडीशी मदत करत होते. भगवंताला अभिमान वाटला. निर्बुद्ध असणारी खारुताई सुद्धा आपल्या कार्यामध्ये काय करते, त्या ठिकाणी बलिदान देते, मदत करते. भगवान परमात्मा खारुताईला म्हणतात खारुताई तू जर माझं इतकं मोठं काम करत असेल तर एक काम करतो, आता तू काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्ये मरणार आहे, मी तुला जीवदान देतो म्हटले, तुला दुसरा जन्म देतो, तुला चांगलं शरीर त्या ठिकाणी प्राप्त करून देतो. खारुताईने देवाला विनंती केली देवा बास मिळालं आयुष्य खूप झालं, तुम्हाला खूप सुंदर आयुष्य देशील, खूप चांगलं आयुष्य देशील देवा, पण परत तुझ्या हातामध्ये आणि तुझ्या मुखाकडे पाहता पाहता मरण्याचं सौभाग्य मला मिळणार नाही. काळ सार्थक केला त्यांनी. तिसरा मुद्दा सांगतो. गंधमादन नावाचं माकड होतं, गंधमादन नावाचं माकड. आणि ते माकड काय करायचं, आपली छोटीशी गदा घ्यायचं आणि राक्षसावरती हल्ला करायचा. राक्षसावरती कुंभकर्ण युद्धामध्ये आला आणि कुंभकर्णानं नरसंहार त्या ठिकाणी चालू केला. कितीतरी राक्षस त्या कुंभकर्णानं मारली, पण हे गंधमादन नावाचं माकड काय करायचं, आपली गदा घ्यायचं कुंभकर्णाच्या पायावरती मारायचं. छोटीशी गदा, छोटस माकड त्या कुंभकर्णाच्या तुलनेमध्ये हे गदा मारायचं. कुंभकर्णानं पाहिलं सगळी वानर मला घेऊन पळाली, पण हे एक वानर कोणी म्हटलं पायावरती येऊन गदा मारते. कुंभकर्णाने त्याला हातामध्ये घेतलं, पाहिलं तर त्या वानराचा एक तर सुगंध सुटलेला आणि दुसरं म्हणजे त्याच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ते भजन रामाचं करत होते. विचारलं कोणाचं भजन करतोय, म्हटले रामाचं भजन करतोय. काय त्यांना प्राप्त होतं सांगितलं, रामाचं भजन केलं की काळ सार्थक
होतो. भगवंताचं चिंतन केलं की काळ सार्थक होतो. त्याला राग आला, अरे म्हटले रामाचं भजन करतोय, माझ्या दुश्मनाचं माझ्या शत्रूचं भजन करतोय, जमणार नाही. मुठीमध्ये धरलं, मूठ आवडली. कोणी? कुंभकर्णानं. मूठ आवडली. कथाभाग तुम्हाला सगळ्याला माहिती, मला त्याच्यातला भाव महत्वाचा सांगायचा आहे. मूठ आवडली आणि तो कुंभकर्ण त्या गंधमादन नावाच्या माकडाला म्हणतो, एक काम कर, फक्त एकदा म्हण मी रावणाचा आहे, तुला सोडून देतो. काय? एकदा म्हण मी कोणाचा आहे? रावणाचा आहे, तुला जिवंत सोडून देतो. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुला जीवन मिळेल, सुखानं समाधानानं आनंदानं राहा. त्या गंधमादन नावाच्या माकडानं गोड उत्तर दिलं, रावणाचा आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही मला सोडून देतात, पण ऐका ना, मला सुंदर आयुष्य मिळेल, मला राज्य मिळेल, सगळं मिळेल, पण रावणाचं आहे असं म्हणून जगण्यापेक्षा रामाचा आहे असं म्हणून मी मरण पत्करीन. महाराज म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी. असं चिंतन ज्यांनी केलं, असा मनामध्ये देव ज्यांनी साठवला, त्यांनी काळ सार्थक केला. अजून काळ सार्थक कोणी कोणी केला? महाराज सांगतात ज्ञानोबरांनी काळ सार्थक केला, तुकोबरांनी काळ सार्थक केला, आमच्या साधू संतांनी काळ सार्थक केला. त्यांच्या जीवनामध्ये काय केलं तर महाराज म्हणतात वेगळं काही नाही, निरामने स्वरूप सिद्धी आणि नित्य समाधी हरीची किंवा हरी नामी. साधू संतांनी वेगळं जीवनामध्ये काहीच केलं नाही, भगवंताचं गोड स्वरूप आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये धारण केलं आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये नित्य समाधी हरीचे नामी. समाधीचं जे सुख आहे, समाधीचा जो आनंद आहे, महाराज म्हटले त्या हरीच्या चिंतनामध्ये आमच्या साधू संतांनी तो आनंद शोधला आणि म्हणून काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल ज्ञानेश्वर. नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा, काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. निरामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी किंवा हरीचे नामी. काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. आपल्या या गोड नाम सप्ताहामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय असणारे आमचे पांडुरंग दादा असतील, त्याबरोबर संतोष दादा असतील, तसेच आपण सगळे सप्ताह कमिटी, नियोजन मंडळ, सगळे हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, या ठिकाणी सहकार्य करणारी सगळी मंडळी, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजची सेवा या ठिकाणी प्राप्त झाली. मोठा नाम सप्ताह आपण सगळी मंडळी भगवंतासाठी करत असतात. मी सुरुवातीलाही एक वाक्य बोलून गेलो की जितका आवडीनं, जितक्या थाटामाटामध्ये आपण प्रपंच करतो, त्याच्याही पेक्षा थाटामाटामध्ये आपण परमार्थ केला पाहिजे. त्याचं कारण आपल्या जवळ जे आहे ते देवानं दिलेलं आहे. तुमचं काय मत आहे? देव हे काळाचे धन, कुबेराचे. एखाद्याला वाटत असेल मी खूप श्रीमंत आहे, एखाद्याला वाटत असेल मी नोकरी करून पैसा कमवला, एखाद्याला वाटत असेल मी व्यवसाय करून पैसा कमवला, एखाद्याला वाटत असेल मी शेती करून पैसा कमवला, पण शेती करणारे काय कमी माणसं नाहीत, व्यवसाय करणारे काय कमी माणसं नाहीत आणि नोकरी करणारे सुद्धा कमी माणसं नाहीत. पण सगळ्याकडेच इतकी संपत्ती शिल्लक राहते असं अजिबात नाही. तुम्हाला देणारा कोण आहे? देता देवविता, नेता नेवविता. देणाराही देव आहे आणि तुमच्याकडून घेऊन जाणारा सुद्धा कोण आहे? देव आहे. म्हणून माणसानं कधी अहंकार करू नये, म्हणून माणसानं कधी बडेजाव करू नये की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी इतका मोठा. अजिबात नाही. तुम्ही कितीही मोठे असू द्या, या जगात देवापेक्षा मोठं कोणी नाही. म्हणून जाता जाता एक वाक्य महत्वाचं सांगतो, जगामध्ये तुम्ही सगळ्याला विसरा, सगळ्याला. माझं संपलंय कीर्तन, कीर्तनातलं माझं शेवटचं वाक्य आहे, जगामध्ये तुम्ही सगळ्याला विसरा, फक्त देवाला कधी विसरू नका. त्याचं कारण देव कधी तुम्हाला देईल कळणार सुद्धा नाही आणि कधी दिलेलं परत घेईल हे सुद्धा कळणार नाही. कळेल का? नाही. आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत ना, कितीतरी श्रीमंत अरबोपती असणारी माणसं आज रस्त्यावरती भीक मागतायत. कालची बातमी, आज व्हॉट्सअपला बातमी आलेली आहे, एक शास्त्रज्ञ ज्याची 80 कोटीची संपत्ती. किती? 80 कोटीची. त्या शास्त्रज्ञानं 80 कोटी रुपये संपत्ती असताना त्यानं शेवटचा श्वास वृद्धाश्रमामध्ये घेतलाय. कुठं? वृद्धाश्रमामध्ये. त्याची पोरं, त्याच्या पुरी त्याच्या अंत्यविधीला सुद्धा आल्या नाही. काय घेऊन बसले तुम्ही? कशाचं? अजिबात नाही. म्हणून इथं सगळ्यात मोठं कोण? तर त्याचं नाव देव आहे, जो विटेवरती उभा आहे, कटेवरती ज्याचे हात आहे आणि आपली सगळ्यांची वाट पाहतो. सगळ्यात मोठा तो आहे, देणाराही तो आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा ते आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख आलं तरी नियोजन देवाचं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी सुद्धा नियोजन देवाचं आहे. तुम्ही जन्माला आले ना,
जन्माला आले त्या दिवसापासून तुम्ही मरेपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे सगळं लिहून ठेवणार जो आहे त्याचं नाव देव आहे. एखादा पंडित असेल, एखादा ब्राह्मण असेल, तुमची कुंडली सांगत असेल काही काळापुरती आणि सगळंच खरं होतं असं नाही, पण माझ्या देवानं तुमच्या बाबतीत जे जे लिहिलंय ना ते सगळं खरं होतं. देवाचं कधी खोटं होत नाही. देवानं आपल्या सगळ्याचं लिहून ठेवलेलं आहे. कोण कोण काय करणार आहे, हा मी कीर्तन करणार हे देवाने लिहून ठेवलं असेल. महाराज मृदंग वाजवणार ते देवाने लिहून ठेवलं असेल. आपण सगळी मंडळी गायन करणार आहोत देवाने लिहून ठेवलंय. हे दादा सिस्टीम घेणार आहे देवाचं नियोजन आहे, तुमचं आमचं काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही 50 वर्ष सप्त चालवलं, अजिबात नाही. चालवणारा कोण आहे? हे शरीर तर चालवतोय, सगळं विश्व चालवणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून जाता जाता माझं महत्वाचं वाक्य, सगळं जग विसरा, मित्र विसरा, शेजारी विसरा, नातेवाईक विसरा, गरज पडली हिरण्यकश्यपू सारखा बाप असला तर विसरा, आणि कैकेयी सारखी आई असली तरी सुद्धा विसरा, परंतु भगवान परमात्म्याला कधी विसरू नका. त्याचं कारण भगवान परमात्म्यानं आपल्याला सगळं दिलं. भगवान परमात्म्यानं आपल्या सगळ्यासाठी बेस्ट काहीतरी ठरवलेलं आहे. आपल्याला कधीतरी रस्त्याने चालताना ठेस लागते, आणि ठेस लागल्यानंतर सहज आपण विचार करतो, अरे काय चूक झाली माझी, काय पाप केलं मी, चांगला रस्ता आहे आणि चांगल्या रस्त्याला मला ठेस लागली, पायातून रक्त निघालं, नख तुटलं, काय गरज होती, आपण देवाला दोष देत बसतो. परंतु तिथून पुढं 1 मिनिट गेल्यानंतर आपल्या काय झालं, काय नाही झालं अजून, तिथून पुढे 1 मिनिट गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या समोर मोठा ऍक्सिडेंट झालाय. कदाचित जर आपल्या पायाला ठेस लागली नसती तर आपण त्या ऍक्सिडेंट मध्ये काय झालो असतो, सापडलो असतो, आपल्याला त्या ठिकाणी मरण आलं असतं. आणि म्हणून देवानं आपल्याला काय केलं, एक राजाचं उदाहरण सांगतो, माझी सेवा संपवतो. म्हणजे देव तुमच्यासाठी जे करतो ना, जर तुमच्या जीवनात एखादं दुःख आलं, अजिबात रडू नका, विचार करा, देवानं उद्या आपल्यासाठी काहीतरी चांगली योजना केलेली आहे, म्हणून आज थोडस दुःख दिलं. एक राजा आणि एक प्रधान शिकारीसाठी निघाले. लहानपणी कधीतरी तुम्ही ऐकलेलं असेल, कधीतरी कीर्तनात ऐकलेलं असेल, पण ऐका, माझ्या विषयाला अनुसरून आलं म्हणून सांगतोय. एक राजा आणि एक प्रधानची शिकारीला निघाले. शहाणा शिकारी तो असतो जो शिकारीला निघाल्यानंतर हत्यार तपासून पाहतो. का शहाणा शिकारी त्याला म्हणतात शिकारीला गेला आणि हत्यार घरी ठेवून आला, अजिबात नाही. राजा शिकारीला निघाला, पण तलवारीची धाट चेक करावी म्हणून तलवारीवरून बोट फिरवलं, बोट कापलं, रक्त निघायला लागलं. आणि राजा प्रधानजीला म्हणतोय, प्रधानजी माझं बोट कापलं, रक्त यायला लागले. प्रधानजी सहज म्हटले, राजासाहेब टेन्शन घेऊ नका, जे होतं ते चांगल्या करता होतं, चांगल्या करता होतं. प्रधानजीला राग आला, राजाला राग आला. मीच दिलेले कपडे घालतोय, मीच दिलेले दागिने घालतोय, मीच दिलेल्या पगारावरती जगतोय, मीच दिलेल्या घरात राहतो, मीच दिलेलं अन्न खातो, आणि वरून माझं बोट कापल्यानंतर काय म्हणतो, जे होतं ते चांगल्या करता. राग आला, आज्ञा दिली, म्हटली याला जेलमध्ये टाका. प्रधानजीला जेलमध्ये टाकलं. राजा एकटा शिकारीला गेला, जंगलात गेला, भरकटला. आदिवासी लोकांनी पकडला आणि देवी पुढे बळी द्यायला नेला. नेमका राजा शनिवारी पकडला, शनिवारी संध्याकाळी किती वाजता, 9:15 पकडला. आता देवीला काय रविवारी बळी देता येईना, सोमवारी देता येईना, मग मंगळवारी बळी द्यायचा ठरला. मग रविवारी गेला, सोमवार गेला, मंगळवारी त्याला आंघोळ घातली, जंगलात ते कपडे घातले, बळी देण्यासाठी देवीच्या समोर नेलं. देवीच्या समोर उभा केलं, बळी देणार. इतक्यात एकाचं लक्ष गेलं, राजाच्या हातातून रक्त पडत होतं. अरे म्हटली याला जखम झालेली, नासका झाला, आता नासका बळी देवीला चालणार नाही, म्हणून राजा सोडून दिला. राजा परत आपल्या राज्यात आला, राजदरबार भरवला, सांगितलं पहिलं प्रधानजीला आणा म्हणले, पहिलं जेलमधून सोडा, त्याला घेऊन या. प्रधानजीला घेऊन आले, उभा केलं, म्हटले प्रधानजी मला तुमचं पटलं, तुम्ही म्हटले होते जे होतं ते चांगल्या करता होतं, निश्चितच माझं बोट कापलं म्हणून आज माझा प्राण वाचला, हे माझ्यासाठी चांगलं झालं. पण प्रधानजी माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हटले काय? माझं बोट कापलं म्हणून माझा प्राण वाचला, हे माझ्यासाठी चांगलं झालं, देवाने माझ्यासाठी चांगलं केलं, पण तुम्हाला मी जेलमध्ये टाकलं, याच्या पाठीमागे चांगलं काय झालं? अरे राजे लोक जे असतात ना, पैशावाले, त्यांना नको तिथे डोकं लावायची सवय असते, ते नको तिथे डोकं लावतात. त्या प्रधानजीनं सांगितलं, राजेसाहेब तुमचं बरोबर आहे, तुम्हाला मी जे म्हटलं जे होतं ते चांगल्या करता होतं, तुमचं बोट कापलं म्हणून तुमचा प्राण वाचला, आणि मला तुम्ही जेलमध्ये टाकलं ते सुद्धा माझ्यासाठी चांगलंच झालं. म्हटले काय झालं? म्हटले राजेसाहेब जर तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मला सोबत शिकारीला घेऊन गेले असता. जर शिकारीला सोबत घेऊन गेले असते तर दोघाला आदिवासी लोकांनी पकडलं असतं. जर दोघाला पकडलं असतं तर बळी द्यायला सुद्धा दोघाला नेलं असतं. जर दोघाला बळी द्यायला नेलं असतं तर तुमचं बोट कापलंय म्हणून नासका बळी म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं, आणि मला तिथं बळी दिलं
असतं. याचा अर्थ काय कळाला? देवाने तुमच्यासाठी जे केलंय ते चांगलं केलंय म्हणून देवाचे आभार माना. देवानं आजच्या दिवसापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलंय. उद्याचा दिवस तुम्ही पाहिला नाही, उद्याचा दिवस मीही पाहिला नाही. उद्या सूर्य उगवेल पण तो पाहण्यासाठी आपण राहू की नाही गॅरंटी नाही. आज देवानं आपल्याला जिवंत ठेवलं, देवाचे आभार माना. बस देव आतापर्यंत आयुष्य तू आम्हाला दिलं ना, बस तुझे आमच्यावरती खूप अशा प्रकारचे उपकार आहेत. देवाला बाकीचं काही मागू नका. देवाला मागायचं ठरलं तर फक्त एकच मागा, देवा आमच्या जीवनामध्ये अखंड तुझं नामस्मरण घडलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये अखंड तुझी भक्ती घडली पाहिजे. ही मागणी भगवंताकडे करा, हा विचार भगवंतासमोर मांडा. रोज सकाळी उठले का देवाचे आभार माना. बस देवा तू आम्हाला जिवंत उठवलं, देवाचे आभार माना. आणि राहिलेल्या दिवसामध्ये जे जे चांगलं काम करता येईल ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. हीच एक विनंती तुमच्या सगळ्यांच्या चरणी व्यक्त करतो. मोठा सुवर्ण महोत्सवी सप्ताह तुम्ही सगळ्यांनी आयोजित केला, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी देणगी दिली, ज्यांनी मंडपासाठी सहकार्य केलं, ज्यांनी लाइटिंग लावण्यासाठी सहकार्य केलं, जे वाढू लागतात, जे पत्रवाळी उचलतात, जे कीर्तनासाठी येतात, सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. एकलेचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळ जमविला किंवा मेळविला सगळे एकत्र आले की आनंद द्विगुणित होतो. असाच आनंद आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. भगवंतानं आपल्याला निरोगी आणि सुदृढ अशा प्रकारचं आयुष्य प्रदान करावं. ज्या मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा परमार्थ करावा अशी पंढरीश परमात्म्याकडे, ज्ञानोबरायाकडे, तुकोबरायाकडे, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांकडे प्रार्थना करतो. बोलताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल माझं मला परत करा. जे चांगलं वाटलं असेल त्याच्यावरती विचार नक्की करा. मिळालेल्या आयुष्यामध्ये कधीतरी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. या अनुषंगानं आपल्या परिसरामधून भाळवणी जामगाव काय आपल्यापासून फार लांब नाहीये, एक 25-30 किलोमीटरचा आहे. आपल्या परिसरातून मे महिन्यामध्ये बद्रीनाथ केदारनाथ धाम तीर्थयात्रेला आपण जाणार आहोत. मागच्या वेळी मी सांगितलं होतं, त्याही वेळी आपल्या परिसरातून 25-30 यात्रेकरू आले होते. आताही कोणाला यायचं असेल पत्रिका सोबत आणलेल्या आहेत, त्याचं निश्चितच आपण लाभ घ्यावी विनंती. पुन्हा एकदा आयोजक, नियोजक, संयोजक मंडळी, उपस्थित सगळी महाराज मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि लांबलेल्या वाणीला पूर्ण